ताइक्वांडो एसोसिएशन फेडरेशन द्वारा 21 और 22 जनवरी के दौरान 25वीं राज्य स्तरीय वरिष्ठ खिलाड़ियों की प्रतियोगिता आयोजित की गई है। इस प्रतियोगिता में महाराष्ट्र के विभिन्न जिले में से 600 खिलाड़ी सहभाग लेने वाले हैं, जिनमें 8 लड़कियों की टीमें होगी और 8 लड़कों की। यह प्रतियोगिता विभिन्न वेट में खेली जाएगी। हालांकि ताइक्वांडो यह प्रतियोगिता इंडोर में खेली जाती है, मगर पनवेल के खिलाड़ियों को इसका लाभ उठाने का अवसर मिले, इसलिए यह प्रतियोगिता कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी में आउटडोर में खेली जाएगी। प्रतियोगिता के उद्घाटन अवसर पर मुख्य अतिथि के रूप में ताइक्वांडो एसोसिएशन के महाराष्ट्र के अध्यक्ष तथा प्रशासकीय अधिकारी प्रवीण सालुंके उपस्थित रहने वाले हैं। प्रतियोगिता के दौरान किसी भी प्रकार की चीटिंग ना हो, इसलिए राष्ट्रीय स्तर के 40 पंच अर्थात पर्यवेक्षक को आमंत्रित किया गया है। इस प्रतियोगिता के बारे में जानकारी देने के लिए बुधवार को कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी में पत्रकार परिषद बुलाई गई थी, जहां रायगढ़ जिला ताइक्वांडो एसोसिएशन के सचिव सुभाष पाटिल ने विस्तृत जानकारी दी। या स्पर्धा आपण ताइक्वांडो असोसिएशन ऑफ रायगढ़ जिल्हा आणि कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमी या दोघांच्या संयुक्त विधानाने आपण आजी रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय स्पर्धा जिथे आयोजन केलेले आहे। ही स्पर्धा 2 दिवस सतत चालणार आहे। या स्पर्धेमध्ये जवळपास 600 स्पर्धक सहभागी होणार आहेत। महाराष्ट्रामधून 28 जिल्ह्यांमधून स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि ह्या स्पर्धेतील जो निवडण्यात येणारा संघ आहे तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडणार। याच्यामधून जो निवडलेला जो संघ आहे इंदिरा गांधी स्टेडियम जो दिल्लीमध्ये इथे 14 ते 18 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे। याच्यामध्ये 8 मुली आणि 8 मुलं हा संघ याच्यामधून निवडण्यात येणार आहे आणि ह्या राष्ट्रीय स्पर्धेमधून जे विजयी स्पर्धक होतील ते इंटरनॅशनल स्पर्धेसाठी जे एशियन गेम्स इजिप्तला होते त्या स्पर्धेसाठी हा संघ निवडण्यात येणार आहे आणि ह्या स्पर्धेसाठी आपण जे फेअर रिझल्ट यावं त्यासाठी आपण बाहेरच्या राज्यातून पंच बोलवलेले आहेत। जवळपास 40 पंच आपण बाहेरच्या राज्यातून पंच बोलवलेले आहेत। आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, दमण, मध्य प्रदेश, यूपी अशा अनेक राज्यातून इथे पंच येणार आहेत आणि ही स्पर्धा ॲक्च्युअली जी ताइक्वांडो हा खेळ आहे इंडोर खेळ आहे, पण आपल्या पनवेलकरांना याचा लाभ व्हावा, चांगल्या प्रकारे यांना बघायला मिळावं यासाठी आपण आउटडोर स्पर्धा घेतोय।